फक्त अर्धा चम्मच तेल वापरून 5 मिनिटात तयार होणारी व्हेज फिश फ्राय अगदी कमाल लागते। चला तर पाहू कशापासून बनवली जाते ही व्हेज फिश फ्राय। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत मशरूम। आता इथे मी 5 मशरूम घेतलेले आहेत। आता आपण हे स्वच्छ साफ करून घेणार आहोत। त्यासाठी वरचा जे आवरण असतं ते काढून घ्यायचं आणि जो आतील काळा भाग आहे तो मात्र काढायचा नाही। अशा प्रकारे हे स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता आपण याचे बारीक पीस करणार आहोत। अशा प्रकारे उभे पीस केलेले आहेत। आता हे सर्व मशरूम आपण कट करून घेतलेले आहेत। आता हे मशरूम आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। अगदी नॉर्मल पाण्याने जरी धुतले तरी चालतील। अशा प्रकारे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे एका प्लेटमध्ये काढायचे आणि त्याच्यावरती 1 चम्मच आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच गरम मसाला। आता इथे आपण वापरणार आहोत तांदळाचे पीठ। जर तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता। आता हे तांदळाचे पीठ घातलेलं आहे। त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सर्व एकत्र करायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी म्हणजे 1 ते 2 चम्मचच पाणी वापरायचं, जास्त पाणी वापरू नका। अशा प्रकारे हे पूर्ण मॅरिनेशन करून घ्यायचं। अगदी अशा प्रकारे मॅरिनेशन करून झाल्यानंतर 5 मिनिटं ठेवायचं आणि आता आपण पाहू शकता यातील आपलं पीठही 1 चम्मच राहिलेलं आहे, त्यामुळे थोडंसंच पीठ वापरलेलं आहे, जास्त पीठ वापरलेलं नाही। आता तव्याला आपण थोडंसं तेल लावायचं अशा प्रकारे ब्रशने आणि मीडियम गॅसवरती आपण हे सर्व मशरूम आहेत ते घालायचे। तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर ही रेसिपी जरूर करून पहा। अगदी पौष्टिक आहे, त्याचप्रमाणे अगदी सेम टेस्ट तुम्हाला फिशचीच येईल। अशा प्रकारे हा जे मशरूम आहे, मशरूम फ्राय आहे ते लागतं, जरूर करून पहा। आता हे आपण थोड्या वेळाने अशा प्रकारे पलटून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे। भाजताना थोडेसे हे प्रेस करायचे जेणेकरून जे तांदूळ आणि जे मशरूम आहेत ते छान भाजले जातात। अशा प्रकारे थोडंसं प्रेस करून घ्यायचे। अशा प्रकारे फोकने प्रेस केलेले आहेत आणि दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे। अगदी कमाल लागते, जरूर करून पहा। आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व जुगाड रेसिपीचे व्हिडिओ पाहता येतील। ही रेसिपी आवडली असेल तर जरूर कमेंट करा। तयार आहे आपले व्हेज फिश फ्राय। धन्यवाद।